2017च्या निवडणुकीमध्ये मला माझ्या गावाने आणि अनवलीने पंचायत समितीमध्ये निवडून दिलं होतं. त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये काशेगावमध्ये जे शासकीय स्कीमा येतील त्यामध्ये घरकुल असेल, शिलाई मशीन असतील, सायकली असतील, जे शेतकऱ्यांसाठी लागणारे अवजार असतील, जे सबसिडीमध्ये शासनामार्फत मिळालेले ट्रॅक्टर्स असतील, ब्लोअर असतील, या सगळ्या गोष्टीचं मी माझ्या मतदारसंघापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. अजून माझा मतदारसंघ खूप मोठा असल्यामुळं मला त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये अजून काही वंचित राहिलेल्या लोकांपर्यंत पोहोचता आलं नाही. त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून, राहिलेल्या लोकांचा विकास करण्यासाठी म्हणून मी पुन्हा यावर्षी 2025-26च्या निवडणुकीमध्ये उभा राहिलो आहे आणि मला तशा पद्धतीनं माझ्या मतदारसंघामधून इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्यासाठी म्हणून वंचितांना पुन्हा न्याय देण्यासाठी म्हणून, येणाऱ्या शासनाकडून येणाऱ्या स्कीमा राबवण्यासाठी म्हणून, प्रत्येक घटकापर्यंत मी शासनाची आलेली ही स्कीम पोहोचवण्यासाठी म्हणून येणाऱ्या 5 वर्षामध्ये काम करणार आहे. कारण ज्या लोकांना अजून काही लोकांना घरकुलं मिळाली नसतील, राहिलेले लोक आहेत, काही लोकांना ट्रॅक्टरची सबसिडी मिळाली नसेल, या लोकांना त्यांच्या घरापर्यंत हे जाऊन शासकीय मिळणारं अनुदान पोहोचवण्यासाठी म्हणून हे मी पंचवार्षिक लढवतोय आणि 100% मी ते या पंचवार्षिकमध्ये पूर्ण करणार अशी माझी खात्री आहे. आता 2026ची उमेदवारी ही वास्तविक पाहता मी थांबायचं ठरवलं होतं, परंतु माझ्या मतदारसंघातल्या दोन्ही गावातल्या सर्व कार्यकर्त्यांनी मतदारांनी मला बोलवून सांगितलं की तुम्हाला उभा राहावं लागतंय आणि त्यामुळं मी नको म्हणत असताना लोकांनी माझ्या नेत्याकडे जाऊन नेत्यांपाशी शिफारस केली. त्यामुळं माझी उमेदवारी ही जनतेतून आलेली आहे आणि ही उमेदवारी जनतेतून आल्यामुळं मला विजयाची कुठलीही भीती नाही. कारण मी आजच तुम्हाला सांगतो की माझा विजय ही निश्चित आहे. परंतु जनतेतून आलेली ही उमेदवारी आहे, ही काही मी स्वतः उभा राहिलो नाही. कारण मी प्रत्येक ठिकाणी याआधी पण सांगितलंय की माझ्यापेक्षा जर कोण दुसरा काम करणार चांगला असेल त्याला निश्चित उभा करा, मी सुद्धा त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे. परंतु लोकांचा एवढा विश्वास आहे की लोकांनी सांगितलं तुम्ही उभा राहिलं म्हणजे आम्ही स्वतः उभारल्यासारखं आहे. त्यामुळे हे आम्ही सांगतोय म्हणून तुम्ही उभा राहायचं, म्हणून मी जनतेनं सांगितलं म्हणून मी उभा राहिलोय. त्यामुळं माझा विजय ही निश्चित आहे आणि राहिलेली 5 वर्षातली कामं ही निश्चित करणार, ही एवढी संकल्पना मी करतो.